नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आहे गुढीपाडवा आणि माझ्यासोबत आमचा नानू सुद्धा लवकर उठलेला आहे. उठल्या उठल्या साहेबाची टीव्ही चालू झालेली आहे. तर चला आंघोळ करून घेऊया आणि आंघोळीनंतर भेटूया. आणि दिवसभरात काय करणार आहे आम्ही ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. आणि हो, आज ब्लॉगची सुरुवात मी केलेली आहे कारण प्रवीण गेले आहेत देवासाठी फुलं घ्यायला, कारण देवपूजा करायची. आज नवीन वर्षाची सुरुवात आहे आपली, तर मग जेवणाला लागणार आहे. चला भेटू आंघोळीनंतर. प्रवीणने सांगितल्याप्रमाणे तो हार तेन घेऊन आलेला आहे, फुलं घेऊन आलेला आहे हार बनवायला देवासाठी. आणि इथे मी उंबाटा पूजन करून घेते आणि मी अशी सुंदर अशी रांगोळी काढली, तुम्ही बघू शकता. गुढीपाडव्याच्या निमित्त आमच्या नानूला आंघोळ करायची जरा बोरशेश्वर बघा, बोरशे. मला नवीन पण कपडे घालायचे नाही आहेत. इथे प्रवीण स्वामींसाठी हार बनवत आहेत आणि प्रवीण हार खूप छान बनवतात, त्याच्यामुळे आम्ही घरातच आणतो हार बनवायला. बाहेर आज सगळंच महाग आहे कारण आज गुढीपाडवा आहे. म्हणून देवपूजा करून घेऊया, मग जेवणाची पण तयारी असणार आहे, त्याच्यामध्ये वेळ जाणार आहे खूप. तर भेटू तुम्हाला देवपूजा झाल्याच्या नंतर. तर प्लॅनमध्ये थोडासा चेंजेस झालेला आहे कारण आमचा नानू आंघोळीला गेलेला आहे, त्याच्यामुळे मी देवपूजा करू शकत नाही. एकदा का नानूची आंघोळ झाली तर मी देवपूजेला सुरुवात करेन. त्याच्या आधी आज गुढीपाडवा आहे, तर आपला आजचा मेनू असणार आहे. आज गुढीपाडवा आहे तर सगळं गोड गोड झालंच पाहिजे आणि आंबरस पुरी नसेल तर गुढीपाडव्याची सुरुवात होत नाही. मला आमच्या ह्यांनी साडी गिफ्ट केलेली आहे, सो तुम्ही लास्टपर्यंत जर व्लॉग बघितलात तर तुम्हाला समजेल की ती साडी कशी आहे. मी पूजा झाल्याच्या नंतर वेअर करणार आहे कारण आत्ता मला वेअर करून सगळ्या गोष्टी करायला जमणार नाही कारण मला पूजेला 1 तास जातो, त्याच्यामुळे साडीमध्ये मला गोष्टी जमत नाही. म्हणून मी आज नवीन मॅक्सी घातलेली आहे. नवीन ही सुद्धा काल प्रवीणनी नवीन घेतलेली आहे, त्याच्यामुळे मग मी असं ठरवलं की देवपूजा एकदा आवरली की मग आपण साडी ते घालून मस्त फोटोशूट करूया, चांगल्या रील्स काढूया. कारण कसं आहे ना, आम्ही गुढी उभारत नाही. पहिलं आम्ही लग्नानंतर गुढी उभारायचो, पण काही कारणामुळे प्रवीणच्या आईने गुढी उभारायचं बंद केलेलं आहे. त्याचं एक रिझन आहे त्याच्यामुळे, तर बघू. त्याच्यामुळे आम्ही साधी फक्त पूजा करून घेणार आहोत. आता मी बटाटे उकडत ठेवणार आहे, एका साईडला जिरा राईस बनवून घेणार आहे आणि पुऱ्यांसाठी पीठ मळून घेणार आहे आणि पुऱ्या गरम गरम थोड्या वेळाने करीन मी. त्याच्या आधी मग मी पूजा करून घेईन. मग राहिलं काय आमरस, मग ते प्रवीण जाऊन बाहेरनं घेऊन येतील. इथे मी बटाटे उकडवायला ठेवलेत, फोडणी दिलेली आहे भाताला जिरा राईसची. मग भाजी करून घेईन. हे बघा, तुमच्या मॅडम पूजा करतात. अशी आमची इतके सारे देव आहेत जे रोज पूजेला घासायला लागतात. आणि मॅडमांना पूजेची पण आवड होती पहिल्यापासून, म्हणून ती आवडीने हे सगळं करत असते. चला तर मग तुम्हाला दाराचं तोरण दाखवतो. सकाळी तोरण लावलेलं आहे. तुम्ही पाहिला तर तोरणासोबत आंब्याची डाळ, कडुलिंबाचा डाळ हा दारावर बांधायचा असतो. काय त्याचं कारण तुला माहिती? मला तर काय माहित नाही, तू सांग. तू सांग की तुला माहिती. अरे खरंच नाही माहिती मला, इतकंच माहिती आहे शुभ मानलं जातं. आज गुढी का उभारतात एवढं तर माहिती असेल ना? गुढी माहिती आहे मला, तू सांग काय. पहिला मला तुझं समजून घ्यायचं. पहिला तू सांग. तर काय जिला माहिती आहे की आज गुढी कुठल्या कारणाने उभी केली जाते, काय रिझन आहे, आज तेजल सांगत आहे. सांग तेजल, बघू. तेजल एक क्वेश्चन विचारतो. असं रील्स तू पाहतेस, त्या रील्स मध्ये येतं की औरंगजेबाने मृत्युंजय अमावस्याला संभाजी महाराजांना हलाल करून मारलं आणि त्यांचं शिर, त्यांचं मुंडकं
भाल्याच्या टोक्याला लावून जिथे मारलं त्याच्या शेजारच्या गावात ते फिरवलं. आणि काही लोक यालाच गुढीपाडवा म्हणून लोकांना अफवा पसरवतात की गुढी उभा करू नका. त्याच्या मागचं काय सत्य आहे तुला माहिती आहे का? मला असं वाटतं गुढी ह्या कारणासाठी उभारतात की असं म्हटलं जातं की राम वनवास भोगून आलेले, माहितीये बाय ते दिवाळीसाठी होतं. नाही तरी पण गुढी उभारली जाते म्हणतात. क्या बात कर रहे हैं? पागल. काही लोक त्याचं कारण हे कोणाला सांगतात. बरं सांगशील शिवा खाशील. काही लोक असंच म्हणतात. सतकर्णी म्हणून एक राजा होता, गौतमी पुत्र. त्या राजाने एका राक्षसाचा वध केला होता आणि तो वध करून इसवी सन 70 मध्ये का 78 मध्ये तो वध करून त्याचं शिर भाल्यात लावून आणलं होतं. तो विजय म्हणून हे गुढी पाडवा आपण साजरा करतो. मग ती अफवा कोणी हे केली? नाहीतर काही चुतिया लोकांनी महाराजांच्या नावावर खेळ मांडलाय, ते एकदम चुकीचं आहे. साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए. तर यापुढे जे तू सांगतेस ती स्टोरी दिवाळीची आहे. पण तरी पण काही व्हिडिओ मध्ये मी ऐकलंय की ते व्हिडिओवाले चुते, त्यांना काय माहित नाही. कळलं? पाहिजे गुगल करून बघ, बुक मध्ये बघ की गुढीपाडव्याचा साजरा करायचा रिझन काय आहे ते. गाईस तुम्ही पण सांगा काय सत्य आहे. जे मी सांगितलं ते सत्य आहे की तेजल सांगते ते सत्य आहे ते आणि कमेंट मला मध्ये सांग, सांगा. ते जेव्हा गुढी उभारतात तर ते बांबूचं खांब असतं आणि मग त्याच्यावरती कळस उलटा केला जातो आणि मग त्याला कडुलिंबाची पालं आणि साडी नेसवली जाते. का करतात ते, का करतात सांग? आता ते गुढीच्या त्याच्या रिझार्डिंग मला काय आयडिया नाही. गुढी उभा करायचं रिझन तेच होतं. मला जेवढं माहिती होतं तेवढं मी सांगितलं. ह्यात काय चुकीचं बोलले असेल तर माफ करा. ह्याच्या पुढे मी जास्त इन्फॉर्मेशन घेईन. चला आता पूजा झाल्यानंतर आपण भेटू. जलची पण देवपूजा झालेली आहे बघा. आज देव मस्त सजलेले आहेत बघा. ही आमची देवपूजा आहे. आज खरंच खूप भारी वाटतं. आज तुम्ही बघू शकता पूर्ण देवारा कसा फुलांनी फुललाय. आणि आज आमची रेणुकाई बघा, वाव सुंदरच. आज खूपच सुंदर दिसते ती. आमचीच नजर नको लागायला. अशा पद्धतीने माझी पूजा आटपलेली आहे. आता मी पुऱ्या करून घेईन. आणि हे आहेत आमचे स्वामी जे नेहमी आमच्या पाठीशी उभे असतात. चला तर मग पुऱ्या बनवून घेऊया, म्हणजे आपलं नैवेद्य रेडी होईल. आणि आंबरस आणायचं अजून बाकी आहे, त्यानंतर तयारी करणार आहे, कारण साडी घालून गोष्टी होत नाहीत. चला पुऱ्या करून घेऊया. फायनली सगळं झालेलं आहे आणि मी आता पुऱ्या करत आहे. आणि तुम्ही बघू शकता माझी पुरी टम्म अशी फुगलेली आहे. आणि टम्मच फुगली पाहिजे तरच खायला ती मस्त लागते. दाखवू? टैलेंट, इसको टैलेंट कहते हैं भाई. जो मम्मी के घर पे कभी आया ही नहीं. कसं असतं ना, जी मुलगी गेले 22 वर्ष ज्या घरात राहिली त्या घरात ती जेवण शिकली नाही. सासरवाडीमध्ये जाऊन असं काय झालं की तिला शिकावंच लागलं. असं तसं नाही, 10 जणांचं जेवण करू शकते आता मी. 10 जणांचं. हे बघा तुम्हाला दाखवते. मस्त फुगले ना. इथे आपली भाजी पण रेडी झाली आहे.
जिरा राईस आणि आमटी. बघायला गेलं तर सगळंच रेडी आहे आणि आमरस आणलं. आपण नैवेद्य दाखवला की जेवायला मोकळे. पूजा पण झाली आहे. खूप लोक आज म्हणे कुठे गेले तो गिरगावला ना. गिरगाव तिथे काय असते शोभायात्रा असते म्हणे गुढीपाडव्यानिमित्त. आम्हाला नाही जायला मिळणार. घरची कामं कोण करणार. देव पूजा जेवण कोण करणार बाई. घरचं मोठं असलं की वाट लागते बाई. चला थोड्याच वेळात आम्हाला जेवायला बसू. फायनली सगळं देवपूजा आटपली. जेवण सुद्धा झालेलं आहे आणि आता मी देवाला नैवेद्य तुम्ही बघू शकता. पुरी, श्रीखंड, बटाट्याची भाजी, भात, दही, सांडगं देवाला नैवेद्य दाखवलेलं आहे. आणि इथे नानूला आमच्या लय भूक लागलेली आहे. ते सगळं जेवण रेडी झालेलं आहे. थोड्या वेळात आम्ही जेवण घेऊ. खाली फोडा. नारळ फोडतात. फायनली सगळं आटपलंय. जेवण सुद्धा रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आमचा ताट कसा मस्त पदार्थांनी सजलेला आहे. तर आता भूक लागली आहे जाम. तर जेवून घेऊया. भेटू जेवून झाल्यावर. बाय बाय. नानू बघा आमरस वाढतोय. चला आता लावा. जेवून घ्या बाबा. भूक लागली सगळ्यांना. नानूने नवीन कपडे घातलेले आहेत. नानू उभा राहा. बघा कसा दिसतोय आमचा हिरो. कसे वाटले रे तुला कपडे. छान आहेत. आज काय आहे सांग. आज गुढीपाडवा आहे. काय आहे आज. आज गुढीपाडवा आहे. आज माझी मजा आहे. माझी मम्मी आमरस आणि पुरी बनवणार आहे आणि मी खाणार आहे. बोल. मला गुढीपाडव्याच्या अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. हॅपी गुढीपाडवा. तर आहे हे माझा पाडव्याचा लूक. तुम्ही बघू शकता. वाव. मला तर ही साडी खूप आवडली आहे. प्रवीणची चॉईस खूपच भारी आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते बघा. या साडीच्या ह्याच्यावरती कसं मस्त मोराची एम्ब्रॉयडरी आहे. आज मी मस्त नथ, कानातले, बुगड्या सगळं घालून रेडी झाले. तर नक्की कमेंट करून सांगा मी कशी दिसते. कारण काय झालं ना, दुपारी कामं आटपली, जेवलो, भांडी तीन घासली आणि त्यानंतर लगेच रेडी होऊन आम्ही फोटोशूटसाठी बाहेर गेलेलो. त्याच्यामुळे मला व्लॉगमध्ये काही शूट करता नाही आलं आणि तिकडचे सुद्धा क्लिप घेता नाही आले कारण आम्ही फोटो काढण्यामध्ये बिझी होतो. तर एक गोष्ट राहून गेली. आता प्रवीण पण नाहीत, नंतर ते असते तर मी त्यांच्यासोबतच तुम्हाला विश केलं असतं. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला खूप आनंददायी जावो. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.